आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। कोल्हापूर परिक्षेत्रात क्षमा पर्व सुरू। विशेष पोलीस महानिरीक्षक पदी रंजन कुमार शर्मा यांची दमदार एंट्री। कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरसह 5 जिल्ह्यांची जबाबदारी खांद्यावर। कोल्हापूर परिक्षेत्राच्या पोलीस प्रशासनात मोठा बदल घडला असून विशेष पोलीस महानिरीक्षकपदी IPS अधिकारी रंजन कुमार शर्मा यांनी आज अधिकृतरित्या पदभार स्वीकारला। मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या पदांवर शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली। त्यांच्या आगमनामुळे पोलीस दलात नवचैतन्य निर्माण झाले आहे। मागील 3.5 वर्ष कोल्हापूर परिक्षेत्राची धुरा सांभाळणारे सुनील फुलारी यांनी कार्यकाळात कायदा सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी उल्लेखनीय कामगिरी केली। अलीकडील बदल्यांमध्ये त्यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाल्यानंतर आता या महत्त्वाच्या पदाची सूत्रे रंजन कुमार शर्मा यांच्या हाती देण्यात आली आहेत। 2006 बॅचचे IPS अधिकारी असलेले शर्मा यांनी यापूर्वी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, CID गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली आहे। पदभार स्वीकारण्यापूर्वी ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते। हसमुख व्यक्तिमत्व, सखोल अभ्यास, कठोर शिस्त आणि प्रभावी प्रशासन अशी ओळख असलेल्या शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी राहणार आहे। त्यांच्या नियुक्तीमुळे गुन्हेगारी विरोधात अधिक कडक पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त होत असून पोलीस वर्तुळातही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल अशी चर्चा सुरू आहे। दरम्यान पदभार स्वीकारताना मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पुष्पगुच्छ देऊन रंजन कुमार शर्मा यांचे स्वागत केले आणि अधिकृतरित्या पदभार सुपूर्द केला। कायद्याचे राज्य अधिक बळकट करण्यासाठी ठोस आणि प्रभावी कामकाजावर भर दिला जाईल असा संदेश शर्मा यांच्या नियुक्तीतून स्पष्ट दिसत असल्याची चर्चा रंगली आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।